द्रमुक सरकारची पक्षपाती भूमिका आणखी एका उदाहरणावरून स्पष्ट होते। इथे असलेल्या दर्ग्यात बकरे आणि कोंबड्या कापण्यासाठी नेल्या जात असल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आले। जानेवारी महिन्यात ही घटना घडली। याच टेकडीवर कार्तिकेय स्वामींचं मंदिर असताना प्राणी बळी देण्यासाठी कशी काय परवानगी दिली जाते असा सगळ्यांचा सवाल होता। पण तिथले स्थानिक खासदार कनी नवाज यांनी या टेकडीला भेट देत बकरे कोंबड्या नेण्यास का विरोध केला जातोय हे पाहण्यासाठी भेट दिली। त्याचवेळी त्यांच्यावर असे आरोप झाले की ते तिथेच मांसाहारही करत होते। यामुळे लोकांमध्ये संताप होता। एकीकडे हिंदूंनी तिथे दिवा लावू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्याच टेकडीवर बकरे कोंबड्या मारण्यासाठी मात्र परवानगी देत आहे। यातून हा संघर्ष पेटलेला आहे। सध्या मद्रास उच्च न्यायालयात द्रमुक सरकारने जो न्यायालयाचा अवमान केला आहे त्याविरोधात सुनावणी सुरू आहे। ते सरकार सर्वोच्च न्यायालयातही गेलेलं आहे। म्हणजे हिंदूच्या परंपरेला विरोध करण्यासाठी सरकारने कंबर कसली असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावलेले आहेत।